हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब हा दिवस साजरा करणं म्हणजे काही ते सेलिब्रेशन नाही आहे. आपल्या सगळ्यांच्या मध्ये जनजागृती होणं, हायपरटेन्शन बद्दलचं नॉलेज आपल्याला असणं ही गरज आहे. म्हणून कदाचित हा ह्याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने असे काही म्हणजे वर्ल्ड हायपरटेन्शन डे, वर्ल्ड डायबेटिक डे किंवा वर्ल्ड हेल्थ डे या सगळ्याचा अवेअरनेस तुमच्यामध्ये डेव्हलप होणं गरजेचं आहे. आता मी पहिल्यांदा जी सुरुवात करणार आहे ना, काही मिथ्स पासून करणार आहे. जे काही गैरसमज जे करतात नंतर गैरसमज जे होतात, तर पहिला गैरसमज हायपरटेन्शनच्या बाबतीत असा आहे की मला काही त्रास होत नाहीये म्हणजे माझे बीपी नॉर्मल आहे. तर असं अजिबात समजायचं नाही. बऱ्याचदा काही लक्षणं नसताना सुद्धा तुम्हाला बीपीचा त्रास हा असू शकतो. म्हणून वयाच्या कितव्या वर्षापासून बीपी बघावं, तर साधारण मी पूर्वी असं म्हणायचे की वयाच्या साधारण 40 नंतर तरी तुमचं बीपी बघा, कारण वयोमानानुसार आपलं बीपी हे वाढत असतं. परंतु आता मात्र तसं राहिलेलं नाही. माझ्या पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मधला सगळ्यात छोटा पेशंट की ज्याला बीपीचा त्रास आहे तो म्हणजे 17 वर्षाचा मुलगा. वयाच्या 17 पासून हायपरटेन्शनचा त्रास असणारे, वयाच्या 20, 22, 25 मध्ये हायपरटेन्शन डिटेक्ट होणारे खूप पेशंट आहेत. त्यामुळे असं हा गैरसमज आहे. त्यामुळे तुम्ही फ्रिक्वेंटली बीपी चेक करणं गरजेचं असतं. नॉर्मल बीपी किती असावा, तर 120, 80 हा सगळ्यांना म्हणजे तुम्हालाही माहीत असं असं काही नाही त्याला डॉक्टरच झालं पाहिजे. परंतु साधारण जेव्हा तुम्ही नेहमी बघत असता बीपी, तर समजा तुमचं 110 आणि 70 आहे किंवा 120 आणि 80 आहे आणि काही वर्षानंतर एक दिवस तुमच्या असं लक्षात आलं की अरे माझं बीपी 110 वरून 130 वर गेले किंवा जिथं माझं 70 होतं तिथं आता 90 लागतं किंवा माझं 80 होतं तिथं मला 90+ मी केलेलं आहे. म्हणजेच कुठल्याही याच्यामुळे जेव्हा +20ने बीपी तुमचं वाढतं त्याचा अर्थ आहे की कुठंतरी तुम्हाला बीपीचा त्रास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपलं नॉर्मल बीपी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे जवळच्या डॉक्टरकडे जाऊन कधीही एकदा जेव्हा शक्य आहे तेव्हा बीपी बघणं गरजेचं असतं. जास्तीत जास्त कसं बघावं, म्हणजे आपण जनरल भाषेत चाललेलं आहे. प्लीज फोन बंद करा. जनरल भाषेचं चाललेलं आहे की ते म्हणजे साधारण 140 ते 90 पर्यंत तुमचं बीपी असेल तरी चालू शकतं, परंतु त्याच्यावरती मात्र नाही. पण जर पूर्वी तुमचं बीपी जर 110 आणि 70 मध्ये आहे आणि जर तुम्ही 140-90 तर दॅट इज फॉर हायपरटेन्शन. तुमच्या शरीरासाठी तो उच्च रक्तदाब आहे. हा दुसरा. तिसरी गोष्ट आहे की जेव्हा आपण असं म्हणतो की बीपी बघण्याची मेथड पण खूप मॅटर करत असते की तुम्ही घाईघाई गडबडीत गेलाय आणि डॉक्टरना म्हणताय डॉक्टर बीपी बघा, किंवा तुम्ही डॉक्टर बीपी बघताय आणि तुम्ही त्यांच्याशी बोलताय मोठ्या मोठ्याने, किंवा तुमच्या डोक्यात काहीतरी खूप स्ट्रेसमध्ये आहात आणि तुम्ही त्यावेळी जाऊन बीपी चेक केलेला आहात, एक्सरसाइज नंतर तुम्ही गेलात, जेवण करून तुम्ही बीपी चेक करायला गेलात, यावेळी तुमचे फ्लक्च्युएशन्स असू शकतात. त्यामुळे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हा बीपी चेक करायचं असेल तर ज्या डॉक्टरांकडे तुम्ही जाणार आहात तिथे जा. आधी 15 मिनिटं तरी, मिनिमम 10 मिनिटं तरी शांत बसा, डीप ब्रीथ करा, मनात कोणतेही विचार येऊन देऊ नका, रिलॅक्स करा स्वतःला आणि मग बीपी बघा. आणि दुसरं असतं ते म्हणजे बीपीचे तुमचे जो कफ बांधणार आहे तो कसा आहे, त्या पण गोष्टी राहतात, पण ते डॉक्टरशी रिलेटेड राहतं आणि सगळे डॉक्टर तेवढी काळजी नक्कीच घेतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मला ठीक आहे बीपी आहे, वाढतंय, पण जर मी बीपीची गोळी घेतली तर मला कायम बीपीची गोळी घ्यावं लागणार आहे आणि मला नको आहे डॉक्टर. पण माझं वाक्य एक लक्षात ठेवा, बीपीची गोळी घेतल्यामुळं कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे, जेवढं बीपीची गोळी न घेतल्यामुळे जास्त साईड इफेक्ट आहे. कारण बीपी हा या आजाराला, डायबिटीज आणि बीपी ह्या दोन्ही आजारांना आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये सायलेंट किलर डिझीज म्हणतो. म्हणजे हळूहळू ज्याला आपण म्हणतो ना स्लो पॉइझनिंग, तसं हळूहळू मारत जाणारा हा आजार आहे. कारण ह्याचा परिणाम एंड ऑर्गन जे असतात, म्हणजे तुमचे हृदय असेल, किडनी असेल, डोळे असतील, तर याच्यावर जास्त परिणाम होतो. त्यामुळे लॉंग टर्ममध्ये जर बीपीचा त्रास राहिला तर तुम्हाला पुढे जाऊन किडनी डिझीज होण्याचे चान्सेस हे जास्त राहतात, किंवा डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, किंवा अचानक डोळ्यांची विजन जाणं, हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक वगैरे ह्या गोष्टी नंतर आहेत, किंवा हार्ट मसल वीक होणं, हे सगळ्यात शेवटी जरी असेल तरी सुरुवात मात्र तुमचे हे ऑर्गन्स डॅमेज होत जातात. त्यामुळे जर ऑर्गन डॅमेज नको असेल तर डॉक्टरांच्या मदतीने काहीही करून बीपी कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट आहे, मग मी मिठाचं प्रमाण कमी करतो आणि मग मी एक्सरसाइज करतो, मग मला बीपीची गोळी अजिबात लागणार नाही म्हणून मी अळणी खायला सुरू केलं, ही सुद्धा एक चुकीची गोष्ट आहे. कारण शरीराला सोडियमची, प्रमाणात सोडियमची गरज ही असते.
त्यामुळे हे तुम्ही डॉक्टरांच्या मदतीने ठरवायचं की तुम्ही खारट बंद करायचं आहे का काय. तर बंद कधी कुठलेही डॉक्टर तुम्हाला करायला सांगत नाही. तुम्ही खारवलेलं खायचं नाहीये, म्हणजे लोणची, पापड, खारवलेल्या मिरच्या, जंक फूड आपण जे खातो ना, तुम्ही भजी खाता, वडापाव खाता, वरून नमक टाकलेलं असतं बघा. तुम्ही बऱ्याचदा तुम्हाला अनुभव आलेला असतं की वरून मीठ टाकलेलं आहे. त्यामुळे टेबल मीठ घेण्याची जी सवय असते ना, त्यांना खारटच आवडतं. अशा लोकांच्या मध्ये हा धोका नक्कीच जास्त. तिसरं महत्त्वाची गोष्ट आहे की अनुवंशिकतेनं बीपी मला होणारच आहे आणि हे बरोबर आहे. हा आजार पुढच्या पिढीमध्ये 65% पुढे जात असतो. परंतु जर तुम्हाला माहिती आहे की माझ्या मागच्या फॅमिलीमध्ये बीपी, डायबिटीज आहे किंवा उच्च रक्तदाब आहे, तर मात्र त्या व्यक्तीने पुढे काळजी घेणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली, रेग्युलर एक्सरसाइज केलात, वजन आटोक्यात ठेवलं, मानसिक ताणतणावापासून व्यवस्थापन केलं, तुम्ही मद्यपान, धूम्रपान वगैरे जे आपण त्याला व्यसन म्हणतो याच्यापासून लांब राहिलात, जंक फूडपासून लांब राहिलात, तर मात्र तुम्ही या आजारापासून लांब राहू शकता, जरी अनुवंशिकता असेल तर. ओके. त्याच्या पुढची बाब असते की जी लोकांना असं वाटतं की मला बीपीचा त्रास आहे, डॉक्टरांनी सांगितले, गोळी सुरू झाली आणि हायपरटेन्शन असेल तर एक्सरसाइज करायचा नसतो, बीपी शूटआउट होतो. हा एक गैरसमज बऱ्यापैकी सगळ्या लोकांच्या मध्ये आहे. माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर तुमचं बीपी आटोक्यात ठेवायचं असेल तर जो काही व्यायाम तुमचं शरीर तुम्हाला साथ देतं, जसं मला चाललं की बरं वाटतं, मी पोहू शकतो, मला पोहलं की छान वाटतं, मला रनिंग केलं की मला बरं वाटतं, XYZ की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही, तो एक्सरसाइज केल्यानंतर मला दम लागत नाही, छाती दुखत नाही, चक्कर येत नाही, धडधड जाणवत नाही, तो एक्सरसाइज तुमच्या शरीराला चांगला आहे, किंवा माझे गुडघे दुखत नाही आणि मी तो सहज करू शकतो, असा व्यायाम रेग्युलर जर तुम्ही करत राहिला तर बीपी आटोक्यात राहतो. त्यामुळे बीपी शूटआउट झाल्यानंतर आम्ही स्वतः डॉक्टर सांगतो की विश्रांती घ्या, 8 दिवस विश्रांती घ्या, 15 दिवस प्लीज काही एक्सरसाइज करू नका. मग असं कुठले व्यायाम आहेत की ज्याच्यामध्ये बीपी वाढतं हेही माहीत असणं गरजेचं आहे. तर ज्याला म्हणतात एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज, म्हणजे कमी वेळामध्ये जास्त कॅलरी लॉस करण्यासाठी जे एक्सरसाइज केले जातात, जसं टायर उचलणं किंवा दोरी बांधली जाते आणि आपण असं झपझप दोरीने करतो, हे जिम एक्सरसाइज जास्त असतात. किंवा तुम्ही वजन उचलणं, बाबा मी वजन उचलतो, ठेवतो आणि जास्त येतात. म्हणून बऱ्याचदा जरी तुम्ही स्ट्रेंथिंग एक्सरसाइज करत असाल, डंबेल्स वगैरे जर करत असाल, तर ते वजन कमी ठेवा आणि मिनिमाइज प्रमाणात करा, पण लॉंग टर्म करा, रेग्युलर करा, तर तुम्हाला ते स्ट्रेंथिंग मिळणार आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी लॉस करणारे जे जे काही एक्सटेन्सिव्ह एक्सरसाइज आहेत ते हायपरटेन्शनच्या व्यक्तीला आपण वर्जित म्हणून सांगतो. मग आता बीपी आहे मला, तर मग या गोष्टीचं काय काय साईड इफेक्ट्स असू शकतात. जसं मी म्हटलं की बऱ्याचदा तुमच्या ऑर्गन्सवर डॅमेज होऊ शकतो. मग काय करू डॉक्टर, मला तुम्ही उपाय सांगा की ठीक आहे मला हायपरटेन्शन झालं. तर पहिली गोष्ट, आधी डायग्नोसिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. मग डायग्नोसिस कसं करायचं, तर एकाच डॉक्टरकडून 3 दिवस, जसं मगाशी मी सांगितलं की जाऊन 5-10 मिनिटं शांत बसा, डीप ब्रीथ करा, रिलॅक्स करा स्वतःला आणि मग बीपी बघा. असे 3 दिवसाचं रिडिंग तुम्ही प्रॉपरली घेणं गरजेचं असतं. आणि ते रिडिंग जर जास्त येत असेल तर मात्र मग तुम्हाला बीपीच्या गोळीची गरज आहे. किंवा काही वेळा आम्ही डॉक्टर तुम्हाला अँटी एन्झायटी ड्रग देतो, झोप लागणारी हे किंवा रिलॅक्स करणारे काही घटक असतात आणि त्याने जर बीपी कंट्रोल येत आहे तुमचं आणि काल जास्त होतं आणि आज मी ती गोळ्या 2 दिवस काही खाल्ल्या आणि माझं कमी दाखवते, म्हणजे तुमची बॉडी स्ट्रेसमध्ये आहे. मग स्ट्रेस मॅनेजमेंट करा, बीपीची गोळी घ्यायची गरजच लागणार नाही आहे. पण आपल्याकडून मात्र तसं घडत नाही, कारण माझा स्वभावच आहे, भारतीय लोक पुढच्या 3 ते 4 पिढीचा विचार करून आपण आत्ता जातो. असं मी करून ठेवणार आहे, इतकं सगळं करून घर असं दणदणीत बांधणार आहे की माझ्या पुढच्या 3 पिढ्या त्या व्यवस्थित राहू शकतात. बंद करा, बेटर राहील. सो पुढच्या 3 पिढ्या त्या जास्त, मॅडम मराठी करायचं प्लीज. पुढच्या 3 पिढ्यांचा विचार करण्यात जर तुम्ही स्वतःला स्ट्रेस आउट करत असाल तर तसल्या कुठलेही उद्योग करायला जायचे नाही. आता जर मला एक्सरसाइज रेग्युलर करा वगैरे हे तर मी बोलून घेईन. डॅश डाएटबद्दल मी हे करा की डाएटरी अप्रोच टू स्टॉप द हायपरटेन्शन, त्याला डॅश डाएट म्हणतात. मी हे का शब्द वापरते, तुम्ही सगळे स्मार्टफोन युजर आहात, सगळ्यांकडे ChatGPT आहे,
निवांत जा, ह्या सगळ्याबद्दलचा अवेअरनेस तुम्ही स्वतः वाचा. मी सगळ्या लोकांना विनंती करत असते की कृपा करून स्मार्टफोन हा फक्त व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम पुरतं, रील बघण्यापुरतं वापरू नका. नॉलेज वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा खूप उपयोग होण्यासारखा आहे. तर जर तुम्ही काय की कसं करायचं, तर डाएट काय पाहिजे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रिझर्वेटिव्ह टाळा. तुम्ही आता माझ्यासमोर असा एक वर्ग बसलेला आहात की आपल्याला प्रिझर्वेटिव्ह खायचे, म्हणजे साठवलेलं खायची काही फारसं आवड नव्हती. आपण फ्रेश बनवून ताजं बनवून खाणारे आपण सगळे आहोत, इव्हन मी सुद्धा. पण आताची जी पिढी आलेली आहे, ज्याला आपण तुम्ही जेनझीज म्हणतो आपण, ती 20-25 किंवा जी काही 20 ते 35 पर्यंतची जी काही पिढी आहे, तर याच्यामध्ये मात्र त्यांना जंक फूड खायची जास्त सवय आहे. त्यामुळे जेवढं बाहेरचे पदार्थ टाळता येईल तेवढे टाळा. कारण अजिनोमोटो घातलेलं असतं, एक्सेसिव्ह मीठ घातलेलं असतं, स्वीटनर्स काही घातलेले असतात की जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त टेस्ट वाढावी. तर त्यामुळे स्टॉप युअर आउटसाईड फूड. जेवढं फ्रेश प्रिपेअर करून खाता येईल तेवढं खायचं. दुसरं, फळं आणि लिफी व्हेजिटेबल तुमच्या आहारामध्ये आलीच पाहिजे. लिफी व्हेजिटेबल, हिरव्या पालेभाज्या. आपण भारतात राहतो, खूप चांगल्या पद्धतीने आणि भरपूर प्रमाणात उन्हाळ्यात सुद्धा पालेभाजी खाणारे आपण लोक आहोत. तर त्यामुळे लिफी व्हेजिटेबल जेवढं खाता येईल तेवढं खायचं. सॅलडचं प्रमाण वाढवायचं. सुरुवात करत असताना पहिली सॅलड खा, सेकंड फ्रूट्स खायची, मग बचीकुची भूक आहे त्याच्यामध्ये तुमचं भात भाकरी कार्बोहायड्रेट डाएट घेऊ शकता. तिसरं आहे ते म्हणजे पाण्याचं प्रमाण. पुन्हा एकदा सांगते, ब्लड विस्कोसिटी वाढली, रक्ताचा घट्टपणा वाढला तर हायपरटेन्शन वाढत असतं, कारण रक्तवाहिन्यावर दाब येत असतो. त्यामुळे ज्याला पाणी व्यवस्थित प्यायची सवय आहे, बॉडी हायड्रेटेड ठेवायची सवय, त्याला शक्यतो हायपरटेन्शन आहे. पण ज्यांचं पंपिंग कॅपॅसिटी कमी आहे, हार्ट वीक आहे, अशा पेशंटना आम्हीच डॉक्टर सांगतो की पाण्याचं प्रमाण कमी ठेवा. त्यामुळे ते व्यक्ती सोडून बाकीच्या सगळ्यांनी पाणी व्यवस्थित प्यायचं. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी हे आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. तिसरं आहे ते म्हणजे तळलेले पदार्थ. बिलकुल फ्राईड खायचं नाही. ज्याला हायपरटेन्शनपासून दूर राहायचं असेल त्याने तळलेले पदार्थ खाणं कमी करायचे. प्रोटीन डाएट घ्यायला पाहिजे. प्रोटीन पाहिजे, व्हेज और नॉनव्हेज प्रोटीन, पण त्यातल्या त्यात रेड मीटच्या बाबतीमध्ये मी थोडी रिलक्टंट आहे. रेड मीटपासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहा. फिश इज गुड फॉर युअर हेल्थ, पण इट शुड बी अ बेक किंवा ग्रिल. तळलेला मासा मी कधीच अलाउड करणार आहे. मॅडम तुम्हीच सांगितलं मासे खावा, मग मी रोज तळून खातो आणि मग मला बीपीचा त्रास झाला, असं जर तुम्ही मला उद्या म्हटलं तर मी स्पेसिफिकली नमूद करते की तळून खायचं नाही. इट शुड बी बेक और बॉईल. तळलेल्यापेक्षा शॅलो फ्राय और बॉईल खाऊ शकता. त्याच्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे ज्याच्यामध्ये हवाबंद डब्यातले जे पदार्थ असतात ते शक्यतो टाळा. प्रिझर्वेटिव्ह असणारे. पण आपण म्हणजे ट्रॉपिकानाचं ज्यूस, म्हणजे आम्ही कधी जर सांगितलं ज्यूस प्या की लगेच ट्रॉपिकाना किंवा हे अशा काही कंपनी असतात बाजारात सगळे मिळतात, पण कुठे ना कुठं ते प्रिझर्वेटिव्ह थोडेफार प्रमाणात हे राहतात. फ्रेश प्यायचं असेल तर फ्रेश हे घेऊ शकता. हा झाला डाएटरी फूड हॅबिट्सच्या बाबतीत. रेग्युलर जेवणं पण तितकंच गरजेचं आहे जर तुम्हाला बीपी टाळायचं असेल तर. जेवणाच्या आधी भरपूर पाणी पिऊ नका, जेवणानंतर पण पाणी जास्त पिऊ नका. जेवणाच्या मध्ये घोट पाणी थोडंफार प्रमाणात घ्यायचं असतं. जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर तुमचा ग्रीन टी घ्या किंवा ओवा टाकून पाणी घ्या, गरम कोमट पाणी घ्या. त्याचा अर्थ असतो की तुमचं मेटाबॉलिझम, पचनाची क्रिया ती जास्त सुधारली जाते, की जेणेकरून जेवढं पचन व्यवस्थित होईल तेवढं तुमच्या हे बीपी डायबिटीजपासून तुम्ही लांब राहता. सरते शेवटी वजन आटोक्यात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता हा एक बाजू झाला. मुळातच रक्तवाहिन्यांचा कडकपणा हा बीपीला कारणीभूत घटक ठरतो आणि रक्तवाहिन्यांचा कडकपणा हा वयानुसार येत असतो. त्यामुळे वयानुसार जर वयाच्या 60-65 जर बीपीचा त्रास सुरू झाला तर काही काळजी करू नका. बीपीची गोळी घेऊन हे आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल. त्यामुळे डॉक्टरांच्या संपर्कात राहणं गरजेचंच आहे. दुसरा रक्तवाहिन्यांचा कडकपणा येतो अनकंट्रोल बीपी, अनकंट्रोल डायबिटीज. घेतलीच नाही गोळी तर दिवसेंदिवस एक गोळी, मग ॲडिशनल आम्ही दुसरी देतो, मग ॲडिशनल तिसरी गोळी देतो. अशा 3-4 जेव्हा तुम्ही बीपीच्या गोळ्या खाता तेव्हा त्याला रेझिस्टंट हायपरटेन्शन म्हणतात आणि दॅट इज व्हेरी डेंजरस. तिथे तुमचे ऑर्गन्स डॅमेज करायला कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे जरी एक बीपीची गोळी सुरू झाली तर दुसरी नाही लागली पाहिजे, ह्याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि रक्तवाहिन्यांचा कडकपणा हा व्यसनाधीनतेमध्ये पण वाढतो. जास्तीत जास्त स्मोकर्स, हेवी ड्रिंक करणारे, तंबाखू इकट होऊन काम करणारे लोकांच्या मध्ये हा आजार खूप वाढतो. त्यानंतरचा रक्तवाहिन्यांचा कडकपणा, मानसिक ताणतणाव. त्यामुळे त्याच्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं राहायचं.
चायनीज बुद्धा जो आहे, ज्याला तुम्ही फेंगशुई ॲटम म्हणता, की हात वर करून असलेला मोठा मोठा जो माणूस, ओके, की असं म्हणतात की तो ठेवला तर पैसे जास्त येतात. असं काही नाही आहे. तसं नेचर असेल तर मौज में रहो, ज्याला आपण म्हणतो, तशी वृत्ती असणं, मानसिक ताणतणावाचं व्यवस्थापन करा. जर काही कारणाने आपल्याला डेंग्यू, स्वाईन फ्लू, कोविड, चिकनगुनिया, टायफॉईड, TB सारखे जर आजार झाले तर त्याच्यानंतर डॉक्टरांना आवर्जून भेटा आणि सांगा, डॉक्टर, माझ्या शरीरात आलेलं इन्फ्लमेशन, जी काही सूज आहे ह्या आजारामुळे आलेली, ती कमी करण्यासाठी काही गोष्टी आहेत का, आणि त्याचे काही सप्लिमेंट्स करणं गरजेचं आहे. पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये हा बारकावा आम्ही करतो, कारण तुमची हिस्ट्री घेताना जर तुम्ही पोस्ट कोविड स्टेटस आहे, पोस्ट डेंग्यू स्टेटस आहे, तर आम्ही काही इन्फ्लमेटरी मार्कर्स बघतो, आणि इन्फ्लमेटरी मार्कर्समध्ये जर काही कमी जास्त आढळलं तर त्याच्यानुसार काही त्याचे मेडिसिन्स पण दिले जातात. आणि सरते शेवटी जेवढं काही म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रदूषणापासून लांब राहता येईल. आता आपण म्हणू शकत नाही आपण प्रदूषणाला एक्सपोज आहोत, पण बॉडी डिटॉक्स करणाऱ्या बऱ्याचशा घटक आहेत, हे करू शकतो. आणि जेव्हा हे सगळं करताना डॉक्टर, मला एक्सरसाइज होत नाही आहे, कारण माझं हार्ट पंपिंग 20-25% आहे, मला रेजिस्टंट हायपरटेन्शन आहे, मी 3-4 BPच्या गोळ्या खातोय, अशा केसेसमध्ये मात्र ECP, ज्याला एनहान्स एक्सटर्नल काउंटर पल्सेशन, तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना ECPची ट्रीटमेंट आता आम्ही इथं देतोय, तर ती कुणाला दिली जाते, ज्यांच्यामध्ये एक्सरसाइज होत नाही आहे, की ज्याच्यामुळे तुमचं BP शूट आउट होत असतं, तर अशा व्यक्तींसाठी ती ट्रीटमेंट ही चांगली गरजेची असते. त्यामुळे आज ह्या वर्ल्ड हायपरटेन्शन दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छिते, जे काही मी पॉईंट्स सांगितले तेवढे रिवाईज करा, आणि त्यातले जर आपल्याकडनं होत नसतील तर त्याचं सुरुवात आपण करू शकतो. आणि कुठलीही गोष्ट ही त्या क्षणापासून सुद्धा आपण स्टार्ट करू शकतो. असं काही नाही आहे की वर्ष गेली, मला हा आजार आला आणि अरे मी लक्षच दिलं नाही, असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या तूच आहेस तुमच्या जीवनाचा शिल्पकार असं म्हणतात, तसं त्या क्षणापासून, आजच्या या क्षणापासून तुम्ही ठरवू शकता. ठीक आहे, थांबूया. हायपरटेन्शनबद्दल जर तुम्हाला काही शंका, कुशंका असतील तर आता तुम्ही मला आत्ता ह्या क्षणाला पण विचारू शकता की नाही बाबा, कळलं मला, ह्याच्याबद्दल असं माहिती होतं, तसं माहिती होतं,